नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपला पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे थकीत हप्ते हे तुम्हाला कधी भेटणार आहे आणि सोबत मित्रांनो जो थकीत हप्ता आहे जो फेब्रुवारी आणि मार्चचा हे दोन्ही भेटणार आहे किंवा एकच भेटणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, जी रक्कम आहे माझी लाडकी बहीण या योजनेची 1500 रुपयाचे असे दोन हप्ते किंवा 2100 रुपयाचे असे दोन हप्ते भेटतील या संदर्भात नवीन एक अपडेट आलेली आहे। ती अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकता 2.52 कोटी महिलांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला आहे। आता जो हप्ता येणार आहे तो 8 तारीख ही डिक्लेअर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता इथे बघू शकता महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणले की या योजनेसाठी पात्र महिलांचे निकष हे बदलले आहे। यामध्ये मित्रांनो आणखी एक अपडेट आलेले आहे। आता मागच्या हप्त्यामध्ये काही महिलांना भेटले होते पैसे 1500 रुपये, जो 7वा हप्ता होता। पण मित्रांनो, आता ह्यामधून पण काही अशा महिला आहेत त्या वगळणार आहे, त्यांची पात्रता आपण पुढे बघणार आहोत। तर याच्यामध्ये जे अपात्र महिला कोण ठरणार आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। इथे बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्राने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे पात्र निकषामध्ये काही बदल केले होते त्यामध्ये ज्या मागच्या हप्त्यामध्ये होत्या महिला त्या वगळल्या होत्या। आता 2.52 कोटी ज्या महिला आहेत ह्या पात्र महिला आहेत, यांना जानेवारी आणि फेब्रुवारी याचे जे प्रलंबित हप्ते आहेत मित्रांनो, हे हप्ते 8 मार्च 2025 पर्यंत भेटणार आहे। म्हणजेच कन्फर्म झालेला आहे मित्रांनो की तुम्हाला 2 हप्ते हे ज्या महिला आहेत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांना भेटणार आहे। आता इथे बघू शकतात की उत्तर देताना त्यांनी सांगितलं की 1500 वरून 2100 रुपये हप्ता हे जे आहे हे देण्याचं आश्वासन त्यांनी देण्यात आलेलं आहे। आता जो हप्ता आहे मित्रांनो तो आपल्याला 8 तारखेलाच कळेल, 1500 रुपये खात्यामध्ये येतोय किंवा 2100 रुपये येतोय। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, अपडेट तुम्हाला मिळतच राहणार आहे। इथे बघू शकता मित्रांनो, या योजनेच्या ज्या अटी आणि शर्तीनुसार जे लाभार्थी आहेत त्यांची पात्रता अपात्रता जे आहे त्याचे निकष आणि छाननी आणखी चालू आहे। मित्रांनो, यामधून काही मागल्या ज्या हप्त्यामध्ये पैसे भेटले होते त्या महिला ह्या ज्या येणारे हप्ते आहेत मित्रांनो, येणारे जे 2 थकीत हप्ते त्यामध्ये त्या महिलांना लाभ भेटू शकणार नाही असं श्रुती तटकरे अशा म्हणल्या होत्या। इथे बघू शकतात काँग्रेस नेते जे आहेत बंटी पाटील यांना हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबत विचारले प्रश्नाचे उत्तर देताना ते जे आहे निवडणुकीचा जाहीरनामा 5 वर्षासाठी लागू आहे आणि सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कर्ज वाटपाचे आश्वासन दिले नव्हते, तर तुम्ही ही योजना राजकीय हेतूतून सुरू केली होती किंवा निवडणुकीच्या सरकारने इतर GR जारी केले होते। तसेच मित्रांनो, जे उत्तर देताना आहे श्रुती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निर्णयावर जे निर्णय घेतलेला आहे तो आम्ही सरकार समोर जो आहे तो प्रस्ताव ठेवणार आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त चान्स आहे की 2100 रुपयाचे असे म्हणजे 4200 रुपयाचे हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणाऱ्या 8 मार्च रोजी बघायला भेटणार आहे। जर ते नाही भेटले तर जे 1500 रुपये म्हणजे 3000 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला 100% तुमच्या खात्यावरती 8 मार्च रोजी बघायला भेटणार आहे। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। आणखी अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।